प्रॉब्लेम नंबर 9. इकडे बोलला तरी आज झालं. प्रॉब्लेम नंबर 9. जरा गणित मोठा आहे, थोडे मोठे मोठे लेखे बनवायचे. करा आखणी लेख्यांची. लेखे बनवा, जरा मोठे मोठे बनवायचे लेखे. मेरी कैसी बनूं मम्मी तो कैसे छोटे हैं तू वापस वापस कर चांगले से वापस से कर ट्रेडिंग अकाउंट, for the year ended. कोणत्या तारखेसाठी बनवायला सांगितले आहे बघा जरा. 31 मार्च 2003. प्रॉफिट एंड लॉस अकाउंट, for the year ended 31 मार्च 2003. पेज पलटवायचा आहे. पलटव आता. समायोजना बघा. समायोजना नंबर 1. समायोजनेमध्ये दिलेला स्टॉक हा क्लोजिंग स्टॉक होतो. नंबर 1 समायोजना. दी स्टॉक ऑन 31/3/2003 वेअर व्हॅल्यूड ॲट रुपीज 1,48,680. क्लोजिंग स्टॉकच्या एंट्री माहीत आहेत तुम्हाला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट भागावर क्लोजिंग स्टॉक 1,48,680. 1,48,680. सेकंड एंट्री. असं ठेव. सेकंड एंट्री. क्लोजिंग स्टॉकची सेकंड एंट्री. बॅलन्स शीटच्या असेट भागावर टू आणि बाय लिहायचं नाही. बॅलन्स शीट आहे ही. क्लोजिंग स्टॉक 1,48,680. आले. हे झाल्या 2 एंट्र्या क्लोजिंग स्टॉकच्या. नंतर महत्त्वाची समायोजना आहे ही नंबर 2ची.
समायोजना वाचतो मी, लक्ष ठेवा. प्रोव्हाइडेड ₹10,000 रुपयाची प्रोव्हिजन करा म्हणते. कशासाठी? फॉर डेप्रिसिएशन. कशासाठी? फॉर डेप्रिसिएशन. प्रोव्हाइड ₹10,000 फॉर डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनसाठी 10,000 रुपयाची आपल्याला प्रावधान म्हणजे प्रोव्हिजन करायची आहे. पण ही कशावर करा म्हणते? ही कशावर करा म्हणते? हे कशावर करा म्हणते? डेप्रिसिएशनची प्रावधान कशावर करा म्हणते? फर्निचरवर नाही म्हणत, प्लांट अँड मशिनरीवर नाही म्हणत, लँड अँड बिल्डिंगवर प्रोव्हिजन करा असं नाही म्हणत. त्यांनी म्हटलं आहे गणितामध्ये डेप्रिसिएशनची प्रोव्हिजन करा फिक्स्ड ॲसेटवर. अंडरलाईन करा शब्द, फिक्स्ड ॲसेटवर. मग जेव्हा फिक्स्ड ॲसेटवर अंडरलाईन केलं, फिक्स्ड ॲसेटवर डेप्रिसिएशन आकारा म्हणते, त्याची प्रावधान करा म्हणते. म्हणून पहिल्यांदा आपल्याला चेक करावं लागेल की ट्रायल बॅलन्सच्या डेबिट भागावर फिक्स्ड ॲसेट दिली आहे काय, फिक्स्ड ॲसेटचं नाव दिलं आहे काय, ते पहिल्यांदा चेक करावं लागेल. जर फिक्स्ड ॲसेट हे नाव असेल तर मग त्याच्यावर आकारायचा. पण फिक्स्ड ॲसेटचं नाव आहे की नाही ते पहिल्यांदा गणितामध्ये चेक करा. ते जर नसेल, फिक्स्ड ॲसेट हा शब्द असता तर डायरेक्ट आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट भागावर फिक्स्ड ॲसेट लिहिलं असतं, मायनस डेप्रिसिएशन केलं असतं. पण फिक्स्ड ॲसेटचं नाव आहे किंवा नाही ते पहिल्यांदा गणितामध्ये चेक करून टाका. ते नसेल, समजा नसेल तर लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर ही आहे फिक्स्ड ॲसेट. त्या सगळ्यांची पहिल्यांदा आपल्याला बेरीज करावी लागेल आणि बेरीज केल्यानंतर त्यांच्यावर आकारावं लागेल डेप्रिसिएशन. कारण फिक्स्ड ॲसेटचे पदं कोणते कोणते उदाहरणामध्ये आहेत त्यांची सगळ्यांची बेरीज करावी लागेल. तर पहिल्यांदा उदाहरणामध्ये चेक करा, डेबिट भागावर फिक्स्ड ॲसेटचं नाव असेल तर त्याच्यावर प्रोव्हिजन करू आपण डेप्रिसिएशनची, म्हणजे डेप्रिसिएशन मायनस करू. जर फिक्स्ड ॲसेटचं नाव नसेल तर कोणत्या कोणत्या फिक्स्ड ॲसेट आहेत ते आपल्याला चेक करावं लागेल. करा चेक डेबिट भागावर. मला वाटते नाव नाही आहे, फिक्स्ड ॲसेटचं नाव नाही आहे. फिक्स्ड ॲसेटचं नाव नसल्यामुळे आता आपल्याला फिक्स्ड ॲसेट ह्या सगळ्या फिक्स्ड ॲसेट जमा कराव्या लागतील. डेबिट भागावर पहिली फिक्स्ड ॲसेट आहे बिल्डिंग. दिसलं बिल्डिंग? पहिली फिक्स्ड ॲसेट आहे बिल्डिंग. मग लिहा बिल्डिंग. राशी आतमध्ये लिहायची. त्यानं म्हटलं आहे ॲट कॉस्ट, त्याच्याखाली लिहून टाकायचं ॲट कॉस्ट. 1,50,000 आतमध्ये लिहा. मग दुसरी फिक्स्ड ॲसेट आहे मशिनरी. दुसरी फिक्स्ड ॲसेट आहे मशिनरी. बॅलन्स शीटच्या ॲसेट भागावर जमा करायचा. यालासुद्धा म्हटलं आहे त्यांनी ॲट कॉस्ट. आपण हे लिहून टाकू ॲट कॉस्ट. मूळ किंमत, ॲट कॉस्ट म्हणजे मूळ किंमत, मूळ किंमतीवर 2,00,000 आतमध्ये लिहायचा. नंतर तिसरी दिली आहे मोटार व्हेकल. मोटार व्हेकल दिसते, मोटार व्हेकल ही सुद्धा ॲट कॉस्टवर आहे. ॲट कॉस्ट म्हणजे मूळ किंमत. त्याला म्हणायचं हे आहे की मूळ किंमतीवर आकारा 30,000. आणखी आहे एक फर्निचर. फर्निचर फर्निचर स्पेलिंग वगैरे सगळं बघून लिहायचं नोट्समध्ये. 5,000. हा फर्निचरसुद्धा ॲट कॉस्टवर आहे, ॲट कॉस्ट. बस एवढेच तर दिसतात.
फिक्स्ड असेट असती तर इथं लिहिलं असतं आपण पहिल्यांदा फिक्स्ड असेट, त्याची राशी दिली असती 5 लाख 7 लाख ती लिहिली असती, मायनस डेप्रिसिएशन केलं असतं. पण फिक्स्ड असेटवर त्यानं आकारा म्हटला आणि फिक्स्ड असेट हा शब्द ट्रायल बॅलन्समध्ये नसल्यामुळे आपल्याला शोधून काढावं लागलं की कोणत्या कोणत्या फिक्स्ड असेट आहेत. गणितामध्ये आपल्याला फिक्स्ड असेट ज्याच्यावर डेप्रिसिएशन आकारण्यात येते अशी फिक्स्ड असेट आपण शोधून काढली. पहिली बिल्डिंग, दुसरी मशिनरी, तिसरी मोटार व्हेकल, चौथा फर्निचर. ह्या मूळ किंमत दिली आहे सगळ्यांची. याला ॲट कॉस्ट म्हणजे मूळ किंमत. ॲट कॉस्टचा अर्थ होते मूळ किंमत. एकच तर किंमत दिली आहे त्याच्यामुळे तीच घ्यावी लागेल, दुसरी किंमत घेण्याचा प्रश्नच नाही. या सगळ्यांची बेरीज करायची. या सगळ्यांची बेरीज येते 3,85,000. या सगळ्या संपत्तीच्या, सगळ्या असेटच्या बेरजेला म्हणतात फिक्स्ड असेट. म्हणजे 3,85,000 रुपयाची झाली फिक्स्ड असेट. त्याच्यावर आपल्याला आकारायचं आहे डेप्रिसिएशन. मग शब्द लिहायचा डेप्रिसिएशन मायनस करायचा डेप्रिसिएशन. पहिल्यांदा ॲट कॉस्टचा अर्थ समजून घ्या. ॲट कॉस्ट म्हणजे पक्क लक्षात ठेवायचं. 4 वर्ष अगोदर, 5 वर्ष अगोदर, 6 वर्ष अगोदर, 8 वर्ष अगोदर जेवढ्या किमतीला तुम्ही बिल्डिंग खरेदी केली किंवा बांधली त्या किमतीला म्हणतात ॲट कॉस्ट. मशिनरी ॲट कॉस्ट म्हणजे 2 वर्ष अगोदर, 5 वर्ष अगोदर, 7 वर्ष अगोदर ज्या किमतीला तुम्ही खरेदी केली त्या किमतीला म्हणतात ॲट कॉस्ट. मोटार व्हेकल 5 वर्ष अगोदर खरेदी केली असेल 30,000 रुपये, त्या 30,000 रुपयाला म्हणतात ॲट कॉस्ट. ॲट कॉस्टचा सरळ अर्थ ज्या दिवशी तुम्ही खरेदी केली ती किंमत, जेवढ्या किमतीला खरेदी केली ती किंमत. 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष अगोदर खरेदी केली असेल तर त्या किमतीला तुम्ही खरेदी केली त्या किमतीला म्हणतात ॲट कॉस्ट. म्हणजे ॲट कॉस्ट म्हणजे मूळ किंमत ज्या दिवशी खरेदी केली, 2, 4, 5, 10 वर्ष अगोदरची किंमत, ज्या किमतीला खरेदी केली ती किंमत. 3,85,000ची होते फिक्स्ड कॉस्ट आणि ही 3,85,000 म्हणजे 5 वर्ष अगोदर, 7 वर्ष अगोदर, 8 वर्ष अगोदर जेव्हा जेव्हा खरेदी केली असेल ती किंमत आहे. मग भाऊ 8 वर्ष अगोदर खरेदी केलेल्या ह्या किमती आहेत, 5 वर्ष अगोदर खरेदी केलेल्या ह्या किमती आहेत, 3 वर्ष अगोदर, 4 वर्ष अगोदर, 5 वर्ष अगोदर खरेदी केलेल्या ह्या किमती आहेत. मग तेव्हापासून काही यांच्यावर डेप्रिसिएशन आकारलंच नसेल. आकारलं असेल की नाही? ह्या जेव्हा जुन्या किमती आहेत, ह्या जेव्हा मूळ किमती आहेत, ह्या जेव्हा 5 किंवा 10 वर्ष अगोदरच्या किमती आहेत, म्हणजे यांच्यावर आजपर्यंत डेप्रिसिएशन आकारलं असेल की नाही? प्रत्येक वर्षी डेप्रिसिएशन आकारतो ना. मग आपल्याला आता हे बघावं लागेल की ह्या जुन्या किमती आहेत, मूळ किमती आहेत, 5 वर्ष अगोदरच्या किमती आहेत, तर यांच्यावर आजपर्यंत किती रुपयाचं डेप्रिसिएशन आकारलं हे गणितामध्ये आपल्याला बघावं लागेल. आणि ते ट्रायल बॅलन्सच्या डेबिट भागावर दिलं असेल. ट्रायल बॅलन्समध्ये बघा जुनं डेप्रिसिएशन दिलं आहे का? डेबिट भागावर जुनं डेप्रिसिएशन दिलं असेल चेक करा. डेप्रिसिएशन दिलं असेल, नाहीतर त्या डेप्रिसिएशन रिझर्व या नावानं दिलं असेल. एक तर डेप्रिसिएशन म्हटलं असेल, नाहीतर डेप्रिसिएशन रिझर्वच्या नावानं दिलं असेल. डेप्रिसिएशन रिझर्व डेबिट नाही, क्रेडिट भागावर असेल. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट भागावर असेल. क्रेडिटवर चेक करा, डेबिटवर नाही. डेप्रिसिएशन रिझर्व क्रेडिटवर दिलं असते. क्रेडिटवर आहे का ते बघा. एक तर डेप्रिसिएशन या नावानं दिलं राहील, नाही तर डेप्रिसिएशन रिझर्व या नावानं राहील. जर असेल तर ते ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट भागावर असेल. ते या सगळ्या संपत्तीवर, बिल्डिंगवर, मशिनरीवर, मोटार व्हेकल, फर्निचरवर
आजपर्यंत आकारण्यात आलेलं डेप्रिसिएशन असते, जुने डेप्रिसिएशन आहे. क्रेडिट भागावर आहे, अंडरलाईन करा त्याला असेल तर, रेड पेन अंडरलाईन करा. जुनं डेप्रिसिएशन पहिल्यांदा मायनस करावं लागेल. बघा मी कुठं लिहितो ते, 71,000 रुपयाचं जुनं डेप्रिसिएशन आहे. मग ही जेव्हा जुनी किंमत आहे, मग याच्यावर आजपर्यंत आकारलेलं डेप्रिसिएशनसुद्धा मायनस करावं लागेल, 71,000. आणि यावर्षी चालू वर्षी समायोजनेमध्ये पुन्हा प्रावधान करा म्हणते 10,000 रुपयाची. पुन्हा प्रावधान करायला सांगितलं आहे, म्हणजे पुन्हा आकारायला सांगितलं आहे. 10,000 रुपयाचं डेप्रिसिएशन पुन्हा आकारा म्हणते. हे झालं 71,000 मागील वर्षीपर्यंत आकारलेलं डेप्रिसिएशन, आणि चालू वर्षी पुन्हा आकारा म्हणते 10,000 रुपयाचं डेप्रिसिएशन. म्हणजे या सगळ्या फिक्स्ड असेटवर एकंदर डेप्रिसिएशन किती होईल, बेरीज घ्या त्याची, 81,000. 81,000 असं डेप्रिसिएशन मायनस करावं लागेल. या गणिताचं वैशिष्ट्य हे आहे की गणितामध्ये ॲट कॉस्ट दिली आहे, ॲट कॉस्ट दिली आहे. मी मुद्दामच लिहिलं आहे इथे, त्या संपत्तीच्या खाली ॲट कॉस्ट. त्याचा अर्थही सांगितला आहे की ही भाऊ जुनी किंमत झाली, 8 वर्षा अगोदरची किंमत झाली. मग 8 वर्षापर्यंत त्यांनी डेप्रिसिएशन या सगळ्या संपत्तीवर किती आकारला आहे. डेप्रिसिएशन रिझर्वच्या नावानं दिलं आहे, गणितामध्ये चेक करावं लागते. जेव्हा ॲट कॉस्ट म्हटलं तर ही जुनी किंमत झाली, मग जुनं डेप्रिसिएशन गणितात दिलं आहे का ते चेक करावं लागते. 71,000 दिलं आहे गणितात, आणि यावर्षी 10,000 रुपयाचं डेप्रिसिएशन, असं 81,000चं डेप्रिसिएशन मायनस करायचं. बाहेर जातील 3,04,000. कॅल्क्युलेटर आहे तुमच्याकडे, कॅल्क्युलेटरनं बरोबर मायनस करा आणि लिहा. समजलं इथपर्यंत. समायोजना होती या 10,000वर, समायोजना होती या 10,000वर. कुणावर होती, 10,000वर. म्हणजे यावर्षी 10,000चं डेप्रिसिएशन आकारलं, 10,000वर समायोजना होती. 71,000 ट्रायल बॅलन्समध्ये दिले होते. ट्रायल बॅलन्समध्ये दिल्याची एकच एंट्री, ट्रायल बॅलन्समध्ये जे पद दिलं असतं त्याची एकच नोंद, आणि समायोजनेमध्ये दिलेल्या पदाच्या 2 नोंदी. म्हणजे हा 10,000 रुपयाचा डेप्रिसिएशन समायोजनेत दिला होता, म्हणून याच्या 2 एंट्र्या होतील. याची सेकंड एंट्री प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटवर. सेकंड एंट्री कशावर, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर. बाय पॉज करू. करा सेकंड एंट्री टू डेप्रिसिएशन, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर डेप्रिसिएशन. आता एकच नाव लिहितो, ऑन फिक्स्ड असेट. त्यानं म्हटलंही होतं फिक्स्ड असेटवर डेप्रिसिएशन आकारा म्हणून. ऑन फिक्स्ड असेट 10,000. ह्या झाल्या समायोजनेत दिलेल्या 10,000 रुपयाच्या डेप्रिसिएशनच्या 2 नोंदी. गणिताचा तो महत्त्वाचा पॉईंट आहे. ॲट कॉस्ट म्हटलं तर बघावं लागते ट्रायल बॅलन्समध्ये जुनं डेप्रिसिएशन आहे काय, असं बघावं लागते, आणि जुनं आणि नवीन डेप्रिसिएशन मायनस करावं लागते. चलो समोर. जमलं तुमचं. समायोजना संपली नाही अजून. त्या एकाच समायोजनेमध्ये आणखी त्यानं म्हटलं आहे, 32 नंबरची समायोजना वाचतो. ₹6,500 फॉर मॅनेजिंग डायरेक्टर्स रेम्युनरेशन. मॅनेजिंग डायरेक्टरला रेम्युनरेशन द्यायचं आहे. रेम्युनरेशन म्हणजे खर्च, रेम्युनरेशन म्हणजे खर्च, कोणताही खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर. लिहा मॅनेजिंग डायरेक्टर्स रेम्युनरेशन.
कंपनीमध्ये एखादा मॅनेजिंग डायरेक्टर ठेवला असेल, त्याचा आत्तापर्यंतचा पारिश्रमिक म्हणजे सॅलरी दिली नसेल, म्हणून समाजने त्यानं दिलं आहे की मॅनेजिंग डायरेक्टरला रेम्युनरेशन द्यायचं आहे. 6,500 रुपयाचं रेम्युनरेशन द्यायचं आहे, पारिश्रमिक द्यायचं आहे. मॅनेजिंग डायरेक्टरने केलेल्या कामाचा मोबदला द्यायचा आहे. रेम्युनरेशन म्हणजे खर्च. मॅनेजिंग डायरेक्टर रेम्युनरेशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर एक एंट्री आणि सेकंड एंट्री. आज ना उद्या त्याचं रेम्युनरेशन द्यावंच लागेल, त्याच्या कामाचा मोबदला द्यावाच लागेल. काम केलं आहे त्यानं आपल्या कंपनीत, 6,500 रुपये मागत आहे, त्याचे द्यावे लागतील. आज ना उद्या द्यावे लागतील, कधी ना कधी द्यावे लागतील, भविष्यात द्यावे लागतील. द्यावे लागतील म्हणजे लायबिलिटीज. सेकंड एंट्री लायबिलिटीजवर करा. लायबिलिटीजवर एंट्री करताना पेजचा अर्धी बाजू म्हणजे 5-6 लाईन जागा सोडून करा. लिहा मॅनेजिंग डायरेक्टर्स रेम्युनरेशन. स्पेलिंग पाहून लिहा ना, तिथे नोट्समध्ये आहे ना, नोट्स आहे ना तुमच्याजवळ. 6,500 समायोजना हळूहळू घ्यायच्या. प्रत्येक समायोजनेच्या 2 नोंदी केल्याशिवाय समोर जायचं नाही. संपली नाही अजून समायोजना नंबर 2, आणखी पुढे आहे. अँड वाचू का? नोट्स घ्या हातामध्ये. अँड ₹1,500 फॉर दी कंपनीज कॉन्ट्रीब्युशन म्हणते, कॉन्ट्रीब्युशन म्हणते, कॉन्ट्रीब्युशन टू दी स्टाफ प्रोव्हिडंट फंड. स्टाफ प्रोव्हिडंट फंड फक्त म्हटलं असतं स्टाफ प्रोव्हिडंट फंड, इथे नाही, ट्रायल बॅलन्समध्ये. फक्त ट्रायल बॅलन्समध्ये म्हटलं असतं स्टाफ प्रोव्हिडंट फंड, तर कोणताही फंड लायबिलिटीजवर, कोणताही फंड लायबिलिटीजवर एकच एंट्री ट्रायल बॅलन्समध्ये दिलं असतं तर. पण सोबत त्यानं शब्द दिला आहे, अंडरलाईन करा, कॉन्ट्रीब्युशन टू दी स्टाफ प्रोव्हिडंट फंड. कॉन्ट्रीब्युशन म्हटलं असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर एक एंट्री. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या भागावर एक एंट्री. कॉन्ट्रीब्युशन समायोजित म्हटलं आहे, कॉन्ट्रीब्युशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर येते. कॉन्ट्रीब्युशन टू लिहा, कॉन्ट्रीब्युशन टू प्रोव्हिडंट फंड. प्रोव्हिडंट फंड स्टाफ लिहिलं नाही तरी चालते, स्टाफसाठीच असतो तो. किती रुपये करा म्हणते? 1,500 रुपयाची तरतूद करा म्हणते. म्हणजे 1,500 रुपये यावर्षी, चालू वर्षी प्रोव्हिडंट फंडामध्ये जमा करा म्हणते. जेव्हा कॉन्ट्रीब्युशन म्हटलं आहे तेव्हा कॉन्ट्रीब्युशन म्हटल्याबरोबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॉन्ट्रीब्युशन म्हटल्याबरोबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये एंट्री होते. एक डेबिट तर दुसरी क्रेडिट. आज ना उद्या हे पैसे द्यावे लागतील, पाठवावे लागतील या फंडामध्ये. द्यावे लागतील म्हणजे लायबिलिटीज, द्यावे लागतील म्हणजे लायबिलिटीज. कंपनीला आज ना उद्या हे पैसे प्रोव्हिडंट फंडामध्ये जमा करावे लागतील. म्हणून सेकंड एंट्री बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज भागावर कॉन्ट्रीब्युशन टू प्रोव्हिडंट फंड, प्रोव्हिडंट फंड किंवा स्टाफ प्रोव्हिडंट फंड. राशी होती 1,500 रुपये कंपनीला पाठवायचे आहेत कर्मचाऱ्यांचे प्रोव्हिडंट फंडात. कंपनीला आज ना उद्या द्यावे लागतील म्हणून लायबिलिटीज.
आत्ता संपली. समायोजना नंबर 2. डेंजरस समायोजना असतात कंपनीमध्ये. हळूहळू वाचून समजून घ्यायचा. याच्यात 2 नंबरच्या समायोजनेत एकंदर 3 समायोजना होत्या. नंतर तिसरी समायोजना बघा, इंटरेस्ट, व्याजाची समायोजना आहे. इंटरेस्ट ॲक्रूडचा अर्थ होतो अप्राप्त, ॲक्रूडचा अर्थ होतो अदत्त, ॲक्रूडचा अर्थ होतो अप्राप्त आणि अदत्त दोन्ही अर्थ होतात. ॲक्रूड म्हणजे अप्राप्त, ॲक्रूड म्हणजे अदत्त. आपल्याला ठरवायचं असतं की हा अप्राप्त आहे की अदत्त आहे. म्हणून आपण ठरवताना शब्द बघायचा. इन्व्हेस्टमेंट असेल तर आपल्याला मिळतो, इन्व्हेस्टमेंट असेल तर आज ना उद्या मिळतो. इन्व्हेस्टमेंट शब्द, आपण इन्व्हेस्टमेंट करतो कशासाठी? पैसा दुसरीकडे गुंतवतो कशासाठी? व्याज मिळालं पाहिजे म्हणून. ते व्याज अजूनपर्यंत मिळालं नाही म्हणजे ॲक्रूड म्हणजे अप्राप्त. पण या इन्व्हेस्टमेंटच्या जागेवर डिबेंचर्स असते, तर डिबेंचर्सवर आपल्याला द्यावं लागतं, डिबेंचर्सवर व्याज द्यावं लागतं. म्हणून शब्द बघायचा, हे व्याज जे अप्राप्त आहे ते कशावरचं आहे? इन्व्हेस्टमेंट असेल तर आपल्याला मिळेल आणि डिबेंचर्स असेल तर मग आपल्याला द्यावं लागेल. त्या शब्दावरून ठरवायचं असतं. आता शब्द इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्याला मिळेल म्हणजे आपलं उत्पन्न होईल म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट भागावर सरळ लिहायचं. जुनं वगैरे काय बघायचं नाही. जुनं आलं ट्रायल बॅलन्समध्ये त्याला सेपरेट लिहायचं. अदत्तच आहे, अप्राप्तच आहे, बेरीज केलं पाहिजे असं बंधन नाही. मग आता समजलं ही समायोजना. इन्व्हेस्टमेंट शब्द जर आला तर आपल्याला मिळते, ॲक्रूडचा अर्थ होतो मग अप्राप्त. आणि त्याच जागेवर जर डिबेंचर शब्द आला असता तर ॲक्रूडचा अर्थ झाला असता अदत्त. ॲक्रूडचा अर्थ काय झाला असता? अदत्त. मग आता इन्व्हेस्टमेंट आहे तर इन्व्हेस्टमेंटवर लिहा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट भागावर जाईल उत्पन्न ठरते म्हणून. बाय इंटरेस्ट ॲक्रूड, ॲक्रूडचा अर्थ होते, स्पेलिंग पाहून लिहा ॲक्रूडची. काय होईल या ठिकाणी अर्थ? अप्राप्त. मराठीतही लिहून घ्या. ऑन इन्व्हेस्टमेंट, ऑन इन्व्हेस्टमेंट इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट. पुन्हा एकदा सांगतो, इन्व्हेस्टमेंट शब्द आला तर ॲक्रूडचा अर्थ अप्राप्त होतो आणि डिबेंचर आला, डिबेंचरचा अर्थ इकडे येईल. मग डिबेंचरचं द्यावं लागते म्हणजे अदत्त, डेबिट भागावर येईल. किती दिलं आहे समायोजनेमध्ये? 2750. 2750 हा इन्व्हेस्टमेंटचा व्याज आहे. आजपर्यंत मिळाला नाही, अजूनपर्यंत मिळाला नाही, ॲक्रूड आहे, अप्राप्त आहे. आज ना उद्या मिळेल, कधी ना कधी मिळेल. जेव्हा केव्हा मिळेल तेव्हा आपली आसेट होईल, संपत्ती होईल. संपत्ती भागावर, आसेट भागावर लिहा. प्ले करून राहिला ना. सेकंड एंट्री आसेट बाजू आहे. आसेट इज इक्वल टू डेबिट. टू आणि बाय लिहायचं नाही. इंटरेस्ट ॲक्रूड मराठीमध्ये जरूर लिहायचा अर्थ म्हणजे लक्षात राहते. अप्राप्त हा शब्द कशासाठी लिहून राहिलो आपण? ॲक्रूड म्हणजे अप्राप्त काहून? शब्द आला आहे इन्व्हेस्टमेंट, ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट 2750.
50, 2750 ह्या झाल्या 2 नोंदी. नंतर समायोजना नंबर 4, ए प्रोव्हिजन ऑफ ₹60,000. भाऊ, शब्द जरी प्रोव्हिजन असला पण पक्क लक्षात ठेवायचा, टॅक्स हा शब्द दिसल्याबरोबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जाते. ॲप्रोप्रिएशनमध्ये टॅक्स जन्मात लिहिण्यात येत नाही, कधीच लिहिण्यात येत नाही. टॅक्स हा दरवर्षी द्यावा लागतो. तो दरवर्षीचा खर्च समजण्यात येतो. प्रत्येक वर्षी टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावाच लागतो, सरकारला द्यावाच लागतो. म्हणून टॅक्स हा त्या वर्षीचा खर्च, एक्सपेन्सेस समजण्यात येतो. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर प्रोव्हिजन फॉर टॅक्स दरवर्षीचा खर्च समजण्यात येतो. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर लिहा, प्रोव्हिजन फॉर टॅक्स किंवा टॅक्सेशन. यावर्षी किती रुपयाची तरतूद करा म्हणते? ए प्रोव्हिजन ऑफ ₹60,000. 60,000. सेकंड एंट्री, आज ना उद्या कधी ना कधी सरकारला द्यावा लागेल. टॅक्स दरवर्षी द्यावा लागतो. म्हणून सेकंड एंट्री बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज भागावर प्रोव्हिजन फॉर टॅक्स करा एंट्री. प्रोव्हिजन फॉर टॅक्स 60,000. नीट लक्षात ठेवायचं, पाठच ठेवायचं बिलकुल. प्रोव्हिजन फॉर टॅक्स म्हटला तर ॲप्रोप्रिएशनमध्ये टॅक्स जन्मात जात नाही, कधीच जात नाही. तो त्या वर्षीचा खर्च समजण्यात येतो. म्हणून टॅक्स हा नेहमीच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर, सेकंड एंट्री लायबिलिटीजवर प्रोव्हिजन फॉर टॅक्स. समायोजना नंबर नेक्स्ट 5 नंबर. त्या 4थ्या नंबरच्या समायोजनेत दिला आहे, इन द रिस्पेक्ट ऑफ दी प्रॉफिट फॉर 2002, 2003. 2003साठीच बनवून राहिलो आपण. इज कन्सिडर्ड नेसेसरी. त्याला काही अर्थ नाही, समोरच्याला काही अर्थ नाही. 4 नंबरची समायोजना घ्या, 5 नंबरची. The directors proposed a final dividend at the rate 4%. डिव्हिडंट हा नेहमी पेड अप शेअर कॅपिटलवर काढण्यात येतो. कशावर? पेड अप शेअर कॅपिटलवर. म्हणून पहिल्यांदा पेड अप शेअर कॅपिटल लायबिलिटीज भागावर लिहून टाकू आणि नंतर प्रपोज डिव्हिडंड काढू. गणितामध्ये दिला आहे त्यांना, क्रेडिट भागावर दिला आहे. बघा, चेक करा. क्रेडिट भागावर त्यांना म्हटलं आहे इश्यूड, सबस्क्राईब्ड अँड पेड अप कॅपिटल. आपण एकच शब्द लिहू, पेड अप कॅपिटल लायबिलिटीज भागावर. आतमध्ये लिहा किती? 6 लाख. मग चेक करू आपण, कॉल्स इन एरियर्स दिला आहे का म्हणून पहा. नेट चेक करायचं, त्याच्याशिवाय समोर जायचं नाही, असो वा नसो. कॉल्स इन एरियर्स डेबिट भागावर राहील. दिला आहे का चेक करा. दिलं नाही आहे म्हणजे बाहेर निघतील 6 लाख. याला म्हणू आपण पेड अप कॅपिटल. नेहमीच जे बाहेर काढतो ना त्याला म्हणायचा पेड अप कॅपिटल. या रकमेला म्हणायचा 6 लाखाला म्हणायचं पेड अप कॅपिटल. आणि या पेड अप कॅपिटलवर देण्यात येतो प्रपोज डिव्हिडंड. आपली समायोजना आहे प्रपोज डिव्हिडंडची. लिहा, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट भागावर लिहा, प्रपोज्ड टू
proposed dividend, proposed dividend, proposed dividend नेहमी या पेडअप शेअर कॅपिटलवर काढण्यात येतो, म्हणजे 6 लाखावर काढण्यात येतो. 6 लाखावर किती टक्के म्हणते ते बघून घ्या गणितामध्ये. किती टक्के म्हणते समायोजनेमध्ये दिलं असेल ना. द डायरेक्टर प्रपोज्ड ए फायनल डिव्हिडंड ॲट द रेट 4%. 4%. 4% काढा म्हणते. किती होईल? 4%. प्रपोज डिव्हिडंड 24,000. सेकंड एंट्री, आज ना उद्या मालकांना म्हणजे शेअर होल्डर्सना द्यावं लागेल म्हणजे लायबिलिटी. प्रपोज्ड डिव्हिडंड सेकंड एंट्री, प्रपोज्ड डिव्हिडंड ज्याची एक एंट्री ॲप्रोप्रिएशन अकाउंटमध्ये होते त्याची सेकंड एंट्री निश्चितच बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज भागावर होते. 24,000. 24,000 झाले. 2 एंट्र्या. ही नेहमीची एंट्री आहे. लक्षात काय ठेवायचं आहे? पेडअप कॅपिटलमधून कॉल्स इन एरियर्स मायनस केल्यानंतर मिळते पेडअप कॅपिटल. या पेडअप कॅपिटलवर देण्यात येतो प्रपोज डिव्हिडंड. एवढं लक्षात ठेवायचं. गणितामध्ये आता नाही आहे कॉल्स इन एरियर्स, असता तर मायनस करून जेवढी रक्कम आली असती त्याच्यावर दिला असता प्रपोज डिव्हिडंड. नेक्स्ट, ए क्लेम ऑफ रुपीज. वाचू का समायोजना? लक्ष द्या तिकडे. 6 नंबरची समायोजना. ए क्लेम ऑफ रुपीज 3,000. क्लेम केला म्हणते कोणतरी. 3,000 रुपयाचा क्लेम केला म्हणते फॉर वर्कमेन्स. एखाद्या कर्मचाऱ्याने 3,000 रुपयाचा क्लेम केला. कशासाठी? कॉम्पेन्सेशन इज बीइंग डिस्प्युटेड बाय द कंपनी. काहीतरी भानगड झाली असेल. ही समायोजना मी समजावून दिली होती. काहीतरी भानगड झाली असेल. कर्मचाऱ्यानं यंत्रामध्ये पाय टाकला असेल, त्याचा पाय तुटला असेल, त्यानं 3,000 रुपयाची मागणी केली आहे. त्याचा डिस्प्यूट सुरू आहे म्हणते. डिस्प्यूट कोर्टामध्ये न्याय प्रविष्ट असेल. डिस्प्यूट झाला तर लोक कोर्टात जातात. तो कोर्टात गेला असेल, कंपनीच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेला असेल, अजूनपर्यंत त्याला पैसे मिळाले नाहीत. जर निर्णय कर्मचाऱ्याच्या बाजूनं लागेल कोर्टातून तर त्याला पैसे द्यावे लागतील. कंपनीच्या बाजूनं लागला नाही, कर्मचाऱ्यांना बाजूच्या लागला तर त्याला पैसे द्यावे लागतील. पण आज नाही, निर्णय झाल्यावर. आज डिस्प्युटेड आहे. अशा लायबिलिटीजला म्हणतात जी डिस्प्युटेड आहेत तिला म्हणतात कॉन्टिंजंट लायबिलिटी. तिला म्हणतात कॉन्टिंजंट लायबिलिटी. वर्स्टमॅन आणि कंपनी या दोघांमध्ये जे भांडण झालं ते भांडण कोर्टामध्ये गेलं आणि आजपर्यंत डिस्प्युटेड आहे. त्यांचं भांडण कोर्टामध्ये आजही सुरू आहे. म्हणजे यावर्षी आपल्याला पैसे द्यायचे नाही आहेत. यावर्षीची ती लायबिलिटी ठरत नाही. कोर्टाचा निर्वाळा लागेल, कोर्टाचा रिझल्ट लागेल. कोर्ट जेव्हा न्याय देईल समोर 2-4 वर्षांना, ज्या वर्षी देईल त्या वर्षी मग या कॉलममध्ये लिहू आपण, राशीच्या कॉलममध्ये तेव्हा लिहू. आज तर पैसे द्यायचे नाही आहेत. आज अजून निर्णय कंप्लीट कोर्टाचा आला नाही. आज पैसे द्यायचे नाही आहेत. यावर्षीची देयता नाही. ज्या वर्षी कोर्टाचा निर्णय लागेल त्या वर्षी मग कंपनीला पैसे द्यावे लागतील. म्हणून त्या वर्षीच्या लायबिलिटीजमध्ये लिहू. म्हणून अशा लायबिलिटीजला म्हणतात कॉन्टिंजंट लायबिलिटी. अशा लायबिलिटीला म्हणतात
कॉन्टिंजंट लायबिलिटी, संभाव्य देयता, भविष्यात द्यावे लागतील ज्यांचे पैसे, आज नाही, म्हणून राशीच्या कॉलममध्ये लिहायचं नाही. कॉन्टिंजंट लायबिलिटी ही नेहमी भविष्यात कुणाकुणाचे पैसे द्यायचे आहेत ते आतमध्ये दर्शवायचा. वर्कमेन्स क्लेम केला आहे त्यानं, पण आता काय आहे ते अंडर डिस्प्युटेड मॅटर आहे, डिस्प्यूटमध्ये आहे, आतमध्ये दर्शवून द्यायचा. किती रुपये आहे? ₹3000 असं आतमध्ये दर्शवायचं. आपल्या कंपनीला पुढच्या वर्षी, त्याच्या समोरच्या वर्षी, त्याच्या समोरच्या वर्षी 3 वर्षानं 4 वर्षानं कुणाचे पैसे द्यायचे आहेत काय, त्याला म्हणतात कॉन्टिंजंट लायबिलिटी. ही फक्त आतमध्ये दर्शवायची असते, बाहेरच्या कॉलममध्ये लिहायची नसते आणि बेरजेत घ्यायची नसते. त्या समायोजनाला अंडरलाईन करा आणि त्याच्यावर लिहून ठेवा कॉन्टिंजंट लायबिलिटी. समायोजना नंबर आहे 6, त्याच्या बाजूला लिहून ठेवा कॉन्टिंजंट लायबिलिटी आणि डोक्यात पूर्ण फिट ठेवा. कॉन्टिंजंट लायबिलिटी ही राशीच्या कॉलममध्ये लिहायची नाही. या वर्षीची ती देयता नाही, यावर्षी पैसे द्यायचे नाही आहेत, भविष्यात कधीतरी कोणत्या तरी वर्षी रिझल्ट लागल्यावर पैसे द्यायचे आहेत, मग यावर्षी देयता नाही म्हणून लिहायचं नाही. आणि जेव्हा कॉन्टिंजंट लायबिलिटी आपण आतमध्ये लिहिलं, बाहेर राशीच्या कॉलममध्ये लिहिलंच नाही, म्हणजे एकही एंट्री झाली नाही, तर कशाची दुसरी एंट्री? याची एकही एंट्री झाली नाही तर दुसरी एंट्री करण्याचं कारण काय? जी राशीच्या कॉलममध्ये लिहितो त्याची होते सेकंड एंट्री. कॉन्टिंजंट लायबिलिटीची सेकंड एंट्री करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. लिहिलं त्या समायोजनेवर कॉन्टिंजंट लायबिलिटी 6 नंबरवर. आता घ्या 7 नंबर. भाऊ मार्केट व्हॅल्यू आहे, मार्केट व्हॅल्यू विचारात घ्यायची नसते, मार्केट व्हॅल्यू ही विचारात घ्यायची नसते. ही मार्केट व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंटची आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे शेअर्समध्ये पैसा गुंतवतो आपण, डिबेंचर्समध्ये पैसा गुंतवतो आपण आणि गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये पैसा गुंतवतो आपण. शेअर्स, डिबेंचर्स, गव्हर्मेंट सिक्युरिटीज यांची शेअर मार्केटमध्ये मिनटाला किंमत बदलते, प्रत्येक सेकंदाला किंमत बदलते. आपण काय बदलणारी किंमत लिहिणार? मार्केट व्हॅल्यू, शेअर मार्केटची किंमत म्हणजे मार्केट व्हॅल्यू, तीच सेकंदाला बदलते, तर आपण काय ती सेकंदाला आपल्या बॅलन्स शीटमध्ये बदलवणार आहोत का? म्हणून मार्केट व्हॅल्यू दिली असेल तर तिचा विचार करायचा नाही, पण दिली आहे समायोजनेत तर ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवायचा. आज हिची किंमत एवढी आहे म्हणून लिहून ठेवायचं, दर्शवायचा. बघा इन्व्हेस्टमेंट दिले असतील, किती दिले आहेत इन्व्हेस्टमेंट चेक करा जरा समायोजनेमध्ये. आपल्या ट्रायल बॅलन्समध्ये बघा, डेबिट भागावर असेल इन्व्हेस्टमेंट, किती रुपयाचे आहेत ते बघा. इन्व्हेस्टमेंट शब्द दिला आहे का? इन्व्हेस्टमेंट बघा कोणत्या नावानं दिला, इन्व्हेस्टमेंटच म्हटलं आहे का? बघा इन्व्हेस्टमेंटच आहे वाटते, आहे ना? इन्व्हेस्टमेंट लिहा असेट भागावर इन्व्हेस्टमेंट. किती दिले आहे ट्रायल बॅलन्समध्ये इन्व्हेस्टमेंटची किंमत? 2,88,950 बरोबर लिहा, कटला वगैरे पेज तर. आणि या इन्व्हेस्टमेंटची आता मार्केट ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली किंमत बाहेर, ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली किंमत बाहेर लिहायची. आणि समायोजनेत एक्सप्लेनेशन दिलं आहे की मी आज जाऊन बघितलं मार्केटमध्ये, तर या शेअरची, या डिबेंचरची, या गव्हर्मेंट सिक्युरिटीजची म्हणजे इन्व्हेस्टमेंटची मार्केट व्हॅल्यू, इन्व्हेस्टमेंटची मार्केट व्हॅल्यू किती दिसली त्यांना मार्केटमध्ये किंमत? 3,02,500. ही मार्केट व्हॅल्यू मिनटाला सेकंदाला बदलते म्हणून बाहेर लिहायचं नाही.
बेरजेत घ्यायचं नाही. कारण त्यात दिलाय लिहून ठेवायचा. त्यानं दिलाय भाऊ समायोजना लिहितो. सेकंड एंट्री करण्याचा प्रश्न नाही. 3,02,500 रुपयाच्या मार्केट व्हॅल्यूला आपण इकडे बाहेर नाही काढलं. बाहेर नाही लिहिलं, म्हणजे एकही एंट्री झाली नाही, तर सेकंड एंट्री करण्याचा प्रश्नच नाही. समजलं? उदाहरणामध्ये दिलेली इन्व्हेस्टमेंटची किंमत बाहेर लिहायची. मार्केट व्हॅल्यू कुठेही देव, इथं देव समायोजनेत किंवा तिकडे ट्रायल बॅलन्समध्ये देव, त्याला ब्रॅकेटमध्ये लिहायचं, बाहेर काढायचं नाही. नेक्स्ट, लास्ट समायोजना. हां बघा, 8 नंबरची समायोजना. समायोजना कंपनीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आणि डिफिकल्ट असतात. समायोजनेवर आपली पकड पाहिजे, म्हणून प्रत्येक गणितात येणाऱ्या समायोजनेकडे विशेष लक्ष ठेवायचं. प्रोव्हाइड बघून राहिले 8 नंबरची समायोजना. प्रोव्हाइड कॉर्पोरेट डिव्हिडंट म्हणते. डिव्हिडंट आपण लिहिला आहे डिव्हिडंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर लिहिला आहे डिव्हिडंट. प्रपोज्ड डिव्हिडंटच्या नावानं लिहिला आहे आपण. डायरेक्टर जेवढा डिव्हिडंट प्रस्तावित करतात, म्हणजे प्रपोज करतात, म्हणजे यावर्षी जेवढा डिव्हिडंट देण्यात येतो, या डिव्हिडंटवर द्यायचा आहे डिव्हिडंट टॅक्स. त्यानं काय म्हटलं आहे? डिव्हिडंट टॅक्स आहे, तर डिव्हिडंटवर देण्यात येईल. 24,000 रुपयाच्या डिव्हिडंटवर डिव्हिडंट टॅक्स देण्यात येतो सरकारला. तुम्ही जेवढा डिव्हिडंट यावर्षी वाटणार आहात, कमाई झाली ना तुमची, कंपनीची कमाई झाली ना, म्हणूनच ते डिव्हिडंट वाटून राहिले की नाही. कमाई झाली, कमाईवर उत्पन्नावर टॅक्स लागतो. हा डिव्हिडंट जरी तुम्ही वाटून राहिले, पण पहिलं कमावलं, कंपनीनं कमावला पैसा, लाभ झाला, लाभातून देण्यात येतो, म्हणून या डिव्हिडंटवर सरकार टॅक्स आकारते. तसंही स्पष्ट म्हटलं आहे डिव्हिडंट टॅक्स. मग डिव्हिडंट टॅक्स हा डिव्हिडंटवर नाही तर का शेअर कॅपिटलवर आकारणार आहोत आपण, म्हणून डिव्हिडंटवर, प्रपोज डिव्हिडंटवर आकारायचा. कॉर्पोरेट डिव्हिडंट टॅक्स लिहा. कॉर्पोरेट डिव्हिडंट टॅक्स हा डिव्हिडंटवर आकारण्यात येतो. किती वाटणार आहोत आपण? प्रपोज डिव्हिडंट किती काढून ठेवला आपण? 24,000. 24,000वर किती टक्के म्हणते पहा जरा समायोजना. प्रोव्हाइड कॉर्पोरेट डिव्हिडंट टॅक्स @10%. 24,000च्या 10% कॉर्पोरेट डिव्हिडंट टॅक्स 2,400. सेकंड एंट्री द्यावा लागेल सरकारला. कॉर्पोरेट डिव्हिडंट टॅक्स लायबिलिटी होईल, म्हणून सेकंड एंट्री कुठं करायची? लायबिलिटीवर. कॉर्पोरेट डिव्हिडंट टॅक्स सेकंड एंट्री 2,400. लिहिलं लायबिलिटीज भागावर. हे दिसत नसेल तरी लिहा, तुम्हाला दिसत नसेल तरी लिहा. कसं काढलं मी? त्यानं नाव बरोबर वाचायचं. कॉर्पोरेट डिव्हिडंट टॅक्स म्हटलं आहे, डिव्हिडंटवर टॅक्स द्यायचा आहे, तर डिव्हिडंट बघायचं, तिथंच भेटाल. प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशनमध्ये त्याच्यावरच काढायचं. प्रपोजच्या जागेवर दुसरं नाव राहू शकते. आपल्याला डिव्हिडंट पाहिजे, डिक्लेअर टॅक्स राहू शकते, फायनल टॅक्स राहू शकते, फायनल डिव्हिडंट राहू शकते, दुसरं कोणतंही नाव राहू शकते. प्रपोजशी मतलब नाही. डिव्हिडंट टॅक्स हा डिव्हिडंटवर देण्यात येतो, आणि यावर्षी द डायरेक्टर ऑफ द कंपनी डिक्लेअर्ड डिव्हिडंट 4% ऑन पेड अप शेअर कॅपिटल, म्हणजे 24,000वर आपल्याला टॅक्स द्यायचा आहे. गव्हर्मेंट 10% दराने कॉर्पोरेट डिव्हिडंट टॅक्स आकारते, म्हणजे 2,400 होईल.
ह्या झाल्या समायोजना. 8 समायोजना दिल्या आहेत आणि नंबर 2च्या समायोजनेमध्ये 2-3 समायोजना होत्या. असं गणित आहे. आता ट्रायल बॅलन्स घेऊ आपण. काढा ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्समध्ये दिलेल्या पदाची एकच एंट्री. डेबिटची एंट्री डेबिटवर, क्रेडिटची एंट्री क्रेडिटवर. नियम परफेक्ट लक्षात ठेवायचा, नंतर एंट्र्या करायच्या. चला घ्या ट्रायल बॅलन्स. कोणत्या भागाकडनं घेऊ? कोणत्याही भागानं घेतलं तरी चालते, असं काही नाही. क्रेडिट घेऊ अगोदर की डेबिट घेऊ? क्रेडिट घ्या, नाही तर डेबिट घ्या. चला डेबिट घ्या. डेबिटवर दिला आहे पहिलाच पॉईंट, बिल्डिंग. झालं ते? राईट टिक केलं होतं मगाशी. राईट टिक करायला विसरता बरं तुम्ही. नंतर परचेसेस लिहा. परचेसेस, परचेसेस टू परचेसेस. आतमध्ये लिहा राशी 5,09,03. काय मायनस करतो याच्यातून? परचेसर रिटर्न लिहून टाकायचं अगोदर, नंतर क्रेडिट भागावर चेक करायचा आहे का परचेस रिटर्न ते बघा. नाही आहे. राशी बाहेर काढा. 5,09,03. नंतर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीमध्ये करतो आपण. फॅक्टरीशी संबंधित पदे, फॅक्टरीशी संबंधित पदे, ट्रेडिंग अकाउंट, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस किती आहे? मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस 3,59,000. एस्टॅब्लिशमेंट चार्जेस म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस म्हणजेच ऑफिस चार्जेस. चार्जेस म्हणजे एक्सपेन्सेस, चार्जेस म्हणजे खर्च. कोणताही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इस्टॅब्लिशमेंट, कोणताही खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर लिहा. एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस चार्जेस. एस्टॅब्लिशमेंट चार्जेस. स्पेलिंग बघून लिहायचा. एस्टॅब्लिशमेंट चार्जेस आहेत 26,814. 26,814. नेक्स्ट जनरल चार्जेस. कोणताही चार्जेस म्हणजे एक्सपेन्सेस. चार्जेसचा अर्थ होतो एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेसचं दुसरं नाव आहे जनरल चार्जेस. जनरल चार्जेस आहेत 31,078. 31,078. मशनरी ॲट कॉस्ट झाला. मोटार व्हेकल झाला, डेप्रिसिएशन होतं यांच्यावर. फिक्स्ड असेट म्हटलं होतं. फर्निचर झाला. ओपनिंग स्टॉक लिहा. ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक वरती जागा सोडायला पाहिजे होती. एक लाईन ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक लिहिण्यासाठी किती आहे ओपनिंग स्टॉक? 1,72,058. 058. बुक डेप्टर्स. डेप्टर्सचं दुसरं नाव आहे बुक डेप्टर्स. बुक डेप्टर्स म्हणजे कंसात लिहून घ्या. डेप्टर्स
डेप्टर्स, त्यालाच म्हणतात बुक डेप्टर्स. डेप्टरचं दुसरं नाव बुक डेप्टर्स. बुक डेप्टर्स डेबिटची एंट्री डेबिटवर, क्रेडिटची एंट्री क्रेडिटवर. किती आहे बुक डेप्टर्स? 2,23,380. 2,23,380 बुक डेप्टर्स. नंतर इन्व्हेस्टमेंट झालं, डेप्रिसिएशन रिझर्व झालं, राईट टिक पाहिजे त्यांच्यावर. ॲडव्हान्स पेमेंट, ॲडव्हान्स दिला, 1-2 महिन्याचा ॲडव्हान्स देऊन टाकला, एखाद्याला ॲडव्हान्स पेमेंट केला, परत नाही करणार तो, परत नाही येतील ते पैसे, कुणालाही तुम्ही ॲडव्हान्स द्या, परत घेणार की नाही. असेट, ॲडव्हान्स पेमेंट ऑफ इन्कम टॅक्स असेट, तसाही डेबिटवर दिला आहे, डेबिटची एंट्री डेबिटवर, क्रेडिटची एंट्री क्रेडिटवर. ॲडव्हान्स असेटवर लिहा, ॲडव्हान्स पेमेंट ऑफ इन्कम टॅक्स, त्याला अंडरलाईन करा पूर्ण पदाला, त्याच्यावर लिहून ठेवा असेट. जास्तीचे पैसे दिले 50,000, ॲडव्हान्स दिले, परत मागावे लागतील, परत नाही मागत पण हिशोबात तर घ्यावे लागतील. हिशोबात घेणे म्हणजेच एंट्री करणे. ॲडव्हान्स पेमेंट ऑफ इन्कम टॅक्स, अंडरलाईन करा पूर्ण त्याला, त्याच्यावर लिहून ठेवा असेट. नंतर कॅश इन हँड, कॅश इन हँड असेट किती आहे? 72,240. 72,240. नंतर इंटरेस्ट, मगाशीच सांगितला इंटरेस्ट, जर इन्व्हेस्टमेंटवरचा असेल तर आपलं उत्पन्न ठरतं आहे. हे मिळालेलं आहे, ट्रायल बॅलन्समध्ये दिलं म्हणजे मिळालं आहे, एवढं मिळालं आहे आपल्याला, उत्पन्न ठरतं आहे. कोणतंही उत्पन्न प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट भागावर, हा क्रेडिटचा पद झाला, त्याला नंतर घेऊ ना, क्रेडिटचे पद अजून सुरू नाही केले आपण. डेबिटचे कॅश इन हँड नंतर डायरेक्टर फीस राहिला ना रे, डायरेक्टर फीस घ्या. खर्चाचं पद प्रॉफिट अँड लॉसमध्ये डायरेक्टर फीस किती आहे? 1,800. डायरेक्टर फीस लिहिलं का? एक पद सुटला होता ना आपला. चला, डेबिट बाजू संपली. आता क्रेडिटवर या, क्रेडिटचे पद घेऊ. इश्यूड, सबस्क्राईब अँड पेड अप कॅपिटल झाला. 80,000, 60,000 इक्विटी शेअर्स 10 रुपयाला विकले होते, जाऊ देते. जनरल रिझर्व, कोणतीही रिझर्व ज्याचं शेवटचं नाव रिझर्व असेल, फंड असेल, शेवटचं नाव, लायबिलिटीज भागावर लिहा. लायबिलिटीज भागावर जनरल रिझर्व,
2,50,000. जनरल रिझर्व लायबिलिटीज भागावरली लायबिलिटीज बाजू आहे ही. पेज बदलला आहे माझा. 2,50,000 अनक्लेम्ड. लोकांनी क्लेमच केला नाही, अजूनपर्यंत आलेच नाही, आपल्या कंपनीत आलेच नाही, आपल्या कंपनीनं पाठवलंच नाही डिव्हिडंड. पण लोक डिव्हिडंड सोडतील का? आपल्या कंपनीत पैसा गुंतवला आहे, आज ना उद्या त्यांना द्यावं लागेल की नाही. अनक्लेम्ड डिव्हिडंड लायबिलिटीज बरोबर लिहा. अनक्लेम्ड डिव्हिडंड आज ना उद्या कधी ना कधी जेव्हा येतील ते मागतील ते तेव्हा द्यावंच लागेल. 6,526. नंतर क्रेडिटर्स ट्रेड क्रेडिटर्स. ट्रेड म्हणजे गांधीबागवाले, यांच्याकडून वस्तू उधारीवर आणतो आपण. 36,858. नंतर सेल्स ग्रॉस इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. ग्रॉस म्हटलं आहे, लिहून टाकू ग्रॉस इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. शब्द इन्व्हेस्टमेंटवर मिळते म्हणजे उत्पन्न ठरते, म्हणजे उत्पन्नाचं पद असते कोणतंही. इन्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट भागावर. लिहिलं का? नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. उदाहरणामध्ये दिलेला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा मागील वर्षीचा असतो. ॲप्रोप्रिएशन अकाउंटमध्ये लिहितो. ॲप्रोप्रिएशन अकाउंट काढा. ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं नाव म्हणजे मागील वर्षीचा प्रॉफिट असतो. बॅलन्स ऑफ प्रिव्हियस इयर. बॅलन्स ऑफ प्रिव्हियस इयर 16,848. 16,848. नंतर शेवटचा पद दिला आहे स्टॉप प्रोव्हिडंट फंड. स्टॉप कॉन्ट्रीब्युशन थोडीच म्हटलं आहे तर प्रॉफिट अँड लॉसमध्ये जाईल. स्टॉप प्रोव्हिडंट फंड म्हटलं आहे. स्टॉप प्रोव्हिडंट फंड म्हणजे लोकांचा पैसा आज ना उद्या द्यावं लागेल, कधी ना कधी द्यावं लागेल. लायबिलिटीज डेबिटची एंट्री डेबिटवर, क्रेडिटची एंट्री क्रेडिटवर. लिहा. स्टॉप लायबिलिटीज भागावर लिहा. स्टॉप प्रोव्हिडंट फंड. स्टॉप प्रोव्हिडंट फंड 37,500. झालं गणित? संपलं गणित? चला घ्या बेरजा. सांगा बेरजा. ट्रेडिंग अकाउंटची बेरीज. $12,32,000 बरोबर लिहा तुम्ही. 627. इकडे लिहा डेबिटवर 12,32,627. ट्रेडिंग अकाउंटमधून काढतो आपण ग्रॉस प्रॉफिट
ग्रॉस प्रॉफिट अंडरलाईन करून ठेवा, नाही तर डब्यात ठेवा. 2,666 2,666 ट्रान्सफर करा. ग्रॉस प्रॉफिट $2,666. बेरीज घ्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची. $2,11,960. 2,11,960 नेट प्रॉफिट. हे पॉज करून तुम्ही काढून बघायचा, काढण्याची सवय ठेवायची. 74,268. 74,268 ट्रान्सफर करा. आपण काढलेला नेट प्रॉफिट म्हणजे बॅलन्स ऑफ करंट इयर. बॅलन्स ऑफ करंट इयर 74,268. बेरीज घ्या. $91,116. 91,116 ज्या आपण शोधून काढतो त्याला म्हणायचा बॅलन्स सी डी. $14,716 येते का चेक करा जरा. ट्रान्सफर करा लायबिलिटीज भागावर. बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट अंडरलाईन करून ठेवायचं आहे. मोठ्या लेख्याचं बॅलन्स असते हे, एका मोठ्या लेख्याचं बॅलन्स. 74,000 14,000 आहे. 14,716 14,000 आहे ना. बॅलन्स शीटची बेरीज घ्या. $10,90,000 $10,90,000
चेक करा टोटल, प्रत्येकानं टोटल घ्या. गणित आता खूप मोठे आहेत, लहान नाही आहेत. एकच गणित होईल, 2 गणितं शक्य नाही. समजवायला अडचण जाते, मग प्रत्येक पद समजलं पाहिजे. आरामात लिहायचं घरी, व्हिडिओ पॉज करू करू बघायचं, थांबून थांबून बघायचं. ते तुम्हाला माहीतच आहे सगळी टेक्निक. ठीक आहे? ओके, गुड नाईट.